नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. उच्च व तंत्र शिक्षण विभागीय ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, परभणी आयोजित 17 व 18 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक केशव वसेकर यांच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक संभाजी नगरचे सुनील हुसे हे होते, तर प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, ग्रंथमित्र रामेश्वर पवार, ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, केंद्रीय विद्यालयाचे प्राध्यापक राहुल नितनवरे आदींची उपस्थिती होती. ग्रंथ उत्सवाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी शिक्षण अधिकारी आशा गरुड यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी BS देवणे यांनी केले असून आज संपन्न झालेल्या ग्रंथोत्सवाचे संचालन कल्याण वसेकर यांनी केले, तर आभार राधाकिशन कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोंडिबा गाडेवाड यांनी परिश्रम घेतले. हा ग्रंथोत्सवाचा उद्देशच आहे की आपल्या या जिल्ह्यातील जे काही साहित्यिक असतील, लेखक असतील, वाचक असतील, ग्रंथ विक्रेते असतील, ग्रंथ प्रकाशक असतील, सर्वांनी या 2 दिवसामध्ये एकत्र येऊन वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी जे जे काही कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम यामध्ये आयोजित केलेले आहेत. विशेषतः आपण जर बघितलं त्या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांचे स्टॉल, विशेषतः त्यामध्ये शासकीय प्रकाशनाच्या स्टॉलवरची गर्दी अत्यंत आनंद देणारी अशी गर्दी आहे. की उद्देश असा आहे की यातून पुस्तकाची विक्री व्हावी, लोकांनी पुस्तकांचं वाचन करावं, वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं. सोशल मीडियाच्या आहारी गेलेली जी पिढी आहे त्या पिढीला एक दिलासा देण्याचा हा ग्रंथोत्सव हा एक मुख्य कार्यक्रम असतो. आणि या ग्रंथोत्सवामध्ये आज यानंतर एक परिसंवाद आहे, नंतर कथाकथन आहे, उद्या सुद्धा परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे. म्हणजे साहित्यिक कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी रेलचेल आहे. त्यासोबतच पुस्तकांची सुद्धा मेजवानी. म्हणून मी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या 2 दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, पुस्तकाची विक्री करावी, खरेदी करावी आणि आपल्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं आणि वाचन संस्कृतीच्या या संवर्धनामध्ये आमच्या सर्वांना सहकार्य करावं. ग्रंथोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगली उपस्थित आहे. उद्घाटन चांगलं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मी एवढं सांगू शकतो की त्यांनी इथं मोठ्या प्रमाणावर स्टॉल लागलेले आहेत पुस्तक खरेदीचे, पुस्तक विक्रीचे. तर सर्वांनी जास्तीत जास्त त्यांनी दर्जेदार पुस्तकं आहेत त्याची खरेदी करण्यात यावी आणि त्याचा लाभ घ्या. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.